राज्याच्या राजकारणात आज खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आणि वादग्रस्त हल्ला चढवला आहे. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी ही हिंदुत्वासाठी नव्हे तर केवळ ईडीच्या धाकाने केलेली होती. ईडीची चौकशी, संभाव्य कारवाई आणि जेलची भीती यामुळेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली असा थेट आरोप मंत्री गणेश नाईक यांनी केला आहे. गणेश नाईक पुढे म्हणाले की एकनाथ शिंदे स्वतःला सांगतात की मी टांगा पलटी घोडे फरार असं ते नेहमी वाक्य बोलत असतात. मात्र हे खरं नाही. त्यांनी हे जे कृत्य केलं आहे हे केवळ ईडीच्या धाकामुळे केलेलं आहे. मंत्री गणेश नाईक यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सत्ताधारी गटातच मोठी अस्वस्थता त्यामुळे निर्माण झाल्याचं चित्र आहे. गणेश नाईकांच्या या आरोपामुळे अनेक जुन्या वक्तव्यांची पुन्हा एकदा आठवण करून दिली जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच म्हटलं होतं की ज्यांनी शिवसेना फोडली त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयची भीती होती. उद्धव ठाकरे यांनी वारंवार म्हटले होते की सत्ता बदलामागे हिंदुत्व नव्हे तर तपास यंत्रणांचा दबाव होता. आज गणेश नाईकांच्या विधानामुळे उद्धव ठाकरेंचे ते विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. इतकेच नव्हे तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील अनेक वेळा पत्रकार परिषदांमध्ये असा आरोप केला होता की ज्यांच्या दारात ईडी उभी असते ते थेट भाजपाच्या दारात जाऊन बसतात. संजय राऊतांच्या या वक्तव्याचा संदर्भ आज गणेश नाईकांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा समोर येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मागील नेमके कारण काय होतं हा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर उभा राहिला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींचा थेट परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होताना दिसत आहे. विशेषतः नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण नवी मुंबई मनपा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आणि भाजप यांच्यात अद्याप कोणतीही युती झालेली नाही. अशा परिस्थितीत गणेश नाईकांचे हे विधान म्हणजे सत्ताधारी गटातील अंतर्गत संघर्ष उघड करणार असल्याचे राजकीय वर्तुळात आता बोललं जात आहे. आज महाराष्ट्रातील जनतेसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी खरंच हिंदुत्वासाठी होती का ईडीच्या चौकशीपासून वाचण्यासाठी सत्ता बदलाचा मार्ग निवडण्यात आला? गणेश नाईकांचे हे विधान केवळ वैयक्तिक टीका आहे की आगामी निवडणुकांच्या आधीची राजकीय रणनीती आहे असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे की गणेश नाईकांच्या या वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले असून येणारे दिवस अत्यंत स्फोटक आणि निर्णायक असणार आहेत.